थोरल्याबाई साहेब, बोला धाकट्याबाई साहेब. म्हणजे आमच्या कानावर आलं ते खरं आहे तर. काय आलंय तुमच्या कानावर? बाळराजेंना तुम्ही सिंहासनावर बसवण्याची परवानगी दिली. हो. कोणाला विचारून निर्णय घेतला? कोणाला विचारून घ्यायला पाहिजे होता? महाराजांना. महाराजांना? तुम्हाला काय वाटलं ते गेले? हाक मारली असती तर तुमच्या समोर येऊन उभे राहिले असते ते, पण तुम्ही तेवढी तसदीही नाही घेतली. आजवर आम्हाला तो अधिकारच नव्हता. या घरात आल्यापासून कधीच कोणताच निर्णय आम्ही घेतला नाही. आणि जेव्हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा असा निर्णय घेतला. असा म्हणजे? महाराजांच्या आत्म्याला न रुचणारा. तुम्हाला कोणी सांगितलं की हा निर्णय महाराजांच्या आत्म्याला रुचणारा नाही म्हणून? त्यांचं लेकरू गादीवर बसलेलं त्यांना आवडणार नाही का? जरूर आवडेल, पण थोरल्यास डावलून धाकट्याला गादीवर बसवता हा निर्णय नाही आवडणार. आणि तुम्ही तेच करताय. हे पातक आहे. बस, जरा जपून बोला. बाळराजे जरी धाकटे असले तरी ते आमचे पुत्र आहेत आणि आम्ही थोरल्या आहोत. हे स्वार्थाचं बोलणं झालं. धर्मानं बोला. आता जे आम्ही बोलू तोच धर्म. आणि आम्ही निक्षून सांगतोय, बाळराजेंना गादीवर बसवण्याचा निर्णय हा आमचा नसून अष्टप्रधानांचा निर्णय आहे. आम्हाला तो मान्य नाही. आम्हालाही मान्य नव्हता, पण मान्य करावा लागला. आणि तुम्हालाही तो मान्य करावा लागेलच. गादीवर बसण्याचा अधिकार फक्त शंभूराजांचा. ते बसले तर आनंद. मग आता आनंद होत नाहीये का? नाही. तुमच्या पोटी मूल नाही, त्यामुळे मुलाचं भलं झाल्यावर काय आनंद होतो ही भावना तुम्हाला कशी कळावी? नसेल आमच्या पोटी मूल, पण मातृत्वाची ओळख आहे आम्हाला. शंभू बाळांना आम्ही पाठीपुढ्यात घेऊन झोपलो. त्यांना नाऊ माखू घातलंय आम्ही. आमचं मूल आहे ते. आणि आम्ही त्यांच्यावर यशोदेची माया केलीये. मग तशीच माया बाळराजेंबद्दलही ठेवा. दोघांमध्ये फरक करू नका. आणि जे काही घडतंय त्यात आनंद माना. त्यापेक्षा आम्ही गड उतार होऊ. उद्या आम्ही पन्हाळगडी रवाना होतो. जा असं म्हणालो असतो, पण आत्ता तुम्हाला जाता येणार नाही. म्हणजे बाळराजेंचं मंचकारोहण होईपर्यंत तुम्हाला गड उतार होता येणार नाही. आम्ही थांबणार नाही. थांबावं लागेल. हा राजमातेचा आदेश आहे. आदेश? हुकूम समजला तरीही चालेल. हुजूर, बड़ी दूर से आए हैं. युवराज शंभू राजे के दीदार हो जाते और दिलासे के दो अल्फाज हो जाते तो बड़ी तसल्ली मिल जाती. बात सही, पर बहुत गहरा सदमा है. त्यात भेट नाही. युवराज बोलू शकत नाही. मानता हूं कि मातम छाया है, पर अपने मालिक कुतुब शाह बादशाह को मैं क्या जवाब दूं?
जवाब आमचे युवराज देतील. खत पाठवतील. अब आप पधारिए. जी. इतने सारे लोग आ जा रहे हैं जिनको कभी देखा भी नहीं. दाल में कुछ काला तो नहीं? चलो देखते हैं. प्रणाम पंत. प्रणाम प्रणाम. पंत, हल्ली बरेच लोक पन्हाळ किल्ल्यावर येत असतात. हाँ मग? 2 दिन पहले फिरंगी आया था, सिद्धीर का आदमी आया था. अरे येतात, पण तुला काय त्याचं एवढं? नाही, मला काय नाही, पण इतके लोक काय येतात? हे बघ बाबा, बाहेरच्या माणसाला काय सांगायला मी बांधील नाही, समजलं? बाहेरचा माणूस? मी युवराजांचा मित्र आहे. अरे तुझी ख्याती कुणाला माहित नाही बाबा. जा तू, सदरेवर येऊ नकोस पुन्हा, आणि सरकारी कामात दखली देऊ नकोस, समजलं? जा. महाराणी साहेब, महाराणी साहेब, बाळ राजांच्या मंचकार होण्याचा मुहूर्त सापडला. एवढ्या लवकर? अहो, आता कशाला थांबायचं आणि ताकाला जाऊन भांडेही का लपवावं? मुहूर्त कोणता आहे? मुहूर्त काय, अक्षय तृतीया. अक्षय तृतीया म्हणजे 4च दिवस राहिले. आजचा दिवस सोडा, 3च दिवस पकडा. पंत, घाई नाही का होत आहे? 3 दिवस? 3 दिवस 3 वर्षासारखे वाटतात आम्हाला. कारण? शंभूराजे, शंभूराजांना जेव्हा ही खबर पोचेल तेव्हा किती आणि केवढा मोठा झंझावात होईल कोणास ठाऊक. ते पडले शीघ्रकोपी. म्हणून काय झालं? महाराणी साहेब, ज्या खबरा जातील त्यात ही खबर असेल की राणीनं राजा मारला. पुढचा मोहरा शंभूराजे. याला जर बगल द्यायची असेल तर बाळराजांचं मंचकारोहण महत्वाचं. दादा, मुहूर्त सांगितलास ना? हो, सांगितलं ना. मग आम्ही तयारीच लागतो. म्हणजे होईल कसं, एकदा का त्यांना समजलं रायगडाच्या गादीवर राजाराम राजे बसलेत की उठणाऱ्या झंझावाताला लगाम बसेल, उठणारी धूळ खाली बसेल. मग आपण दवंडी देऊ, डंका पिटू. आजपासून रायगडाचा राजा, स्वराज्याचा राजा राजाराम राजे आहेत म्हणून. त्यानं काय होईल? तुमचा वचक राहील आणि कोणीही अदब सोडून पुढे येणार नाही. आम्हाला थोडा वेळ द्या. सोमा, बिस्कटताय की काय? दादा, उंबरठा ओलांडताना डावा पायात टाकलाय म्हणजे काम होणार. सैन्य कोणाच्या बाजूने असणार आहे? कोणाच्या बाजूने म्हणजे? म्हणजे सैन्य शंभूराजांच्या वर फिदा आहे. त्यांच्या हाताखाली लढण्यात सैनिक धन्यता मानतात असं मी नाही, एका फिरंगी प्रवाशानं लिहून ठेवलंय. आणि एवढंच नाही, तो फिरंगी प्रवासी पुढे म्हणतो एका बाजूला 10,000 सैनिक आणि दुसऱ्या बाजूला एकटे शंभूराजे. म्हणून काय? बोला बोला. म्हणून मला वाटतं सैन्य शंभूराजांच्या बाजूनच उभं राहणार. तसं काय बी होणार नाही, कारण सेनापती हंबीरराव आहेत आणि त्यांची सैन्यांवरची पकड ही बळकट आहे. त्यांची खात्री देता येणार नाही. अहो, तुम्ही लग्नात होता ना, तेव्हा बघितलं की नाही कसं ठाम उभा राहिले तलवार घेऊन राजाराम राजांच्या माग. हो, पण जर प्रसंग पडलाच तर सक्क जवळ करणार का सावत्र? नाही, हिरोजी,
ते हंबीरराव आहेत. अहो, राजकारणात समद्यांचे पाय मातीच असतात. ऐकलं का मोरोपंत? त्यात हंबीरराव सुद्धा काही येगळं नाहीत. हा? नाही, हंबीरराव तसे नाहीत. बरं बघू, घोडं मैदान जवळच आहे. बघू काय होतंय. अशक्य अशक्य अशक्य. बाळराजे, अहो काय अशक्य अशक्य करताय आणि कोणाला म्हणताय हे? मातोश्री, बाळराजे, तुम्ही आता मंचकावर बसणार आहात. आम्ही मंचकावर नाही म्हणजे नाही बसणार. असं काय करताय तुम्ही? आम्ही जे करतोय करणार ते योग्यच करणार. दादासाहेबांना डावळून आम्ही मंचकावर नाही. हद्द झाली आता. बाळराजे, का का तुम्ही समजून का घेत नाही? मातोश्री, आम्ही समजून घेतोय पण तुम्हीच समजून घेत नाही. बाळराजे, अहो सोन्याचं ताट, सोन्याचा घास समोर आलाय आणि तुम्ही नाही का म्हणताय? आता महाराजांनंतर तुम्ही राजा होणार. सगळी तयारी झालीये. अष्टप्रधानांनी कंबर कसलीये, संकल्प सोडलाय, मुहूर्त काढलाय. आता तर हा हा म्हणता म्हणता खूप सरदारही येतील. दादासाहेब येणार आहेत. दादासाहेब? त्यांनी जादू केली आहे का तुमच्यावर? जादूच केली आहे, पण आमच्या आबासाहेबांनी. त्यांनी आम्हाला सांगितलंय नेहमी दादासाहेबांच्या आज्ञेत राहा आणि जे काही कराल ते दादासाहेबांना विचारून करा. त्यांच्या नजरेआड काहीही करू नका. बाळराजे, आबासाहेब म्हणाले आम्ही शंभूराजांचे आबासाहेब आणि शंभूराजे तुमचे आबासाहेब. याद ठेवा. सगळं खरंय, पण आबासाहेबांचं सगळं ऐकायचं नाही, आईचंही ऐकावं. तुम्ही नाही म्हणालात तर आम्ही संकटात सापडू. मातोश्री, आलेला संकट दादासाहेब परतवतील, पण आम्ही त्यांच्या अधिकारास पात्र नाही. थोरले आहेत, आम्हास आबासाहेबांसमान. युवराज जी, मैं इतना जान गया, यहाँ पूरी दाल ही काली है. म्हणजे सदरेवर हल्ली बरेच लोक येतात. अहो ते येणारच. युवराज येते आहेत. धाराव जी बात वो नहीं है. लोक येतात मतलब अनोळखी लोक येतात. जासूस, वकील, खलीते देतात, खत देतात. मग युवराज जी, आपको मिला है कोई खत, कोई खलीता? नाही. वही तो कह रहा हूं आपसे, सदरेवर काहीतरी गडबड आहे. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले म्हणून आम्ही विचारायला गेलो सदरेवरती जनार्दन पंतांना. तर काही सांगायला तयार नाही. मैं आपसे विनती करता हूं, कोई तो बड़ी साजिश है. अरे देवा, समोर बघ, युवराज आहेत. दुसऱ्या मार्गाने जाऊया का आता? नाही ना ग, त्यांना संशय येईल. अरे पण आपल्याकडे त्यांच्या विरोधातला मजकूर आहे. त्यांना नजर कैद करण्याचा खलिता. पण तो जर हाती लागला ना, नाही, तुझ्याकडचा खलिता दाखव. नाही म्हणजे त्यांना संशय नाही येणार. चल. मुजरा युवराज. बरीच मोठी दौड मारलेली दिसते. हा, कुठून आलात? कुठून? रायगडावरनं. काय घेऊन आलात? खलित नेहमीच्या दरबाराच्या कामाचं. दरबारी कामाचे खलिते? हा, गडाचे दरवाजे तर बंद आहेत ना?
म्हणजे ते हा मग नेमके तुम्हीच कस काय खाली आलात? ते युवराज युवराज आम्ही बेकसूर आहोत. युवराज खरंच युवराज आम्ही बेकसूर आहोत. ज्योताजी गिरफ्तार करा यांना. युवराज माफ करा ना. घेऊन जा सदरेवर यांना. युवराज माफी असावी. युवराज आम्ही बेकसूर आहोत. पंत, युवराजनी सदरेवर येत आहेत. युवराजनी? मुजरा युवराजनी. पंत, काय गडबड आहे? गडबड? कसली गडबड? काहीच नाही. माफ करा, पण गडबडीच्या माणसाला सगळीकडे गडबडच दिसणार. लोक येत आहेत, पत्र खलिते देत आहेत. शंभू राजेंच्यामुळे राबता वाढलाय आणि ते होणारच ना. या युवराज. मुजरा. युवराजनी तुम्ही सदरेवर? काय प्रकरण? युवराज, लोकांचा राबता वाढलाय, पत्र खलिते येतात, पण ते आजकाल आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आम्हीही विचारणा केली, पण कोणतीही दाद लागू दिली नाही. सदरेवर येऊ नका असे आम्हाला सांगितले. आम्ही सुद्धा खुलाशासाठीच आलो आहोत. पंत, ही 2 माणसं कोण आहेत? रायगडावरून आली आहेत, रोजच्या कारभाराचे खलिते घेऊन. नेहमीच येतात ती, म्हणजे सरकारी नोकरीत आहेत. असं? पंत, रायगडाचे दरवाजे बंद असताना रोजच्या कारभाराचे खलिते नेण्या आणण्यासाठी गडाच्या आत बाहेर जाऊ येऊ शकतात हे दोघं? एवढ्या महत्वाच्या आसामी आहेत या? म्हणजे ज्योत्याजी, घडती घ्या यांची. अहो खरंच काय नाहीये, देवाची अंश घेतो, काय नाही हो. वाचा कवितेची. युवराज नाही वाचू शकत.